राजेश बदमाश राजा समोर ये समोर ये विश्वनाथ कुठे आहे विश्वनाथ विश्वनाथ तू माझा मोठा भाऊ दादा नाही गुंडगिरीतला दादा आहे नवे नवे साप आहे या घराण्याचा दैवत मानला होता मी तुम्हाला दोघे नुकते रामेश्वरी आणि ही निवृत्तीचे आहात दादा रोज पूजा करायचो तुमची तुम्ही तुमच्या दोघांची माझ्या पत्नीवर वाईट मी तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही माझा संसार उद्ध्वस्त केला तुम्ही मी तुम्हाला कधी क्षमा करणार नाही मी तुमच्या दोघांचं ऐकून संताला दोष देतो तुमच्या हिर कर्जावर पडदा पाडत होता आता या घराण्याचा सर्वनाश आहे काय मिळालं तुम्ही काय मिळालं तुम्ही या घराण्याचा सर्वनाश सागर भैया काय बोलतोय तू अरे हे बोलताना तुझी जीभ घडून कशी जात नाही अरे यातलं काही खोटं असतं ना तर माझी जीभ झडली असती लचरली असती सागर भैया कोणाचं तरी ऐकून तू आमच्यावर आरोप करत आहे आणि माझ्यावर आरोप करत तर चालला असतं पण वजा समान देवा समान दादावर आरोप करत आहे राजेश बोलू नको रे त्याला उलट त्यालाच काही आरोप करायचे असतील तर खुशाल करू दे अरे दादा दुसरा कुठलाही आरोप केला असता तर आपण शोध केला असता पण हा दलितचा आरोप केला आपण गबसलो तर उद्या दुसराच आरोप करेल येऊ दे ते सहन करायला तयार आहे अरे जगातला कुठलाही माणूस आरोप अवहेलना अत्याचार सहन का करतो तो गुन्हेगार असतो म्हणूनच ना हा मी गुन्हेगार आहे दाब माझा काळ आणि घे जीव अरे बोलावं तरी कसं वाटलं तुला हे सागर भैया कुणाचं तर ऐकून तो आरोप करतो आहे एकदा बायकोला विचारून खात्री करून घ्यायची होती खात्री करायची तुला खात्री करून घ्यायची आहे हरिता बाहेर ये थोडं तुझ्यावर या दोघांची वाईट नजर आहे ना नंतरच काय तुमच्या साईड सर्वांचं वर्तनच वाईट आहे असं घरात राहायचं नाही मला काय होय ज्या घरात माझा पदोपदी अपमान होतोय मला कोणी बोल किंमत दिली जाते असं घरात राहूच नाही मी गळ्या फार जोड्याने पाया ठरल्या होत्या ते सर्व जुगारून मी बाहेर जात आहे नको सर बाहेर जाऊ नकोस जाताना उंबरटा ओलाना नाही तू अशी अजून एखादी सावित्री घेऊन या बनवा तिला स्वासी मी सौभाग्यवती नाही कुमारी आहे काय कुमारी आहे अगं हजारो लोकांच्या साक्षीने या हाताने मंगळसूत्र बांधले तुझ्या काय गोकाळ पास होता मंगळसूत्र नव्हतं मोकळे झाले आता तरी त्याला समजावून सांग स्वप्न पडलं की काय लागन अविनाश अरे तू आमच्या वहिनीला फोन करतो आहे भाऊ आहेस की कसा आहे मी कोण आहे ते वेळ आल्याला समजेलच मला सांगा अरे त्याला समजावून सांगा तुम्ही अगोदर तुमच्या भावाला समजावून सांगा माझं शेवटचं आहे का मी आणि राजेश हे घर सोडून जात आहोत तुम्हाला सरिता दोनच नाही तुम्ही जाऊ नका मी जाण्याचा निर्णय घेतला आहे नको सरिता जाऊ नकोस हात जोडतो मी तुझ्या नाही दादा तुमचे हात फक्त देवापुढं किंवा आई वडिलांच्या फोटो समोर झुकले पाहिजे एका सामान्य अविचारी बाईच्या समोर नाही ही तुम्हाला सामान्य स्त्री वाटते काय मी ताईबद्दल अशा शब्द खपवून येणार नाही
नाही आली हे वैभव आमच्या दादाने खूप कष्टाने उभं केलं रे याला झोपू नका अगोदर माझा दादा खचला सावित्री गेल्यापासून आजवर माझा दादा ताटपणाने जगलाय त्याला झोपू नका निष्कारण बदनाम करू नका दादा वहिनी तुम्हाला काय आवड करायचे असतील ते माझ्यावर करा पण दादावर नको तुमचे पाय धरतो मी तुम्ही मला आई समान आहात मी आई पाहिलं नाही कधी आईला माझे आई बाबा झाले ते दादा आणि वहिनी त्याने आम्हाला घास भरवला आणि खरं जाऊन घरात ती सावित्री आज या जगात नाही तुम्ही आमच्यासाठी काही करू नका तुम्ही फक्त या घरात राहा कशाला वाईट नजर ठेवायला तर चाल दवायला तूच या घराला सुरुंग लावलाय यस बॉस मीच सुरंग लावलाय योग्य संधी साधून तुमच्या घराला बेचिराग केले बेचिराग करण्याची शपथ घेऊनच या घरात प्रवेश केला होता सर्वांना मला ओळखायला खूप उशीर केलात तुम्ही येतो मी बाय आई निघाले बसला मला काय करायचंय तुमचं मुलं जर तुमचं स्वाधीन दिलं ना तर मला काय संबंध नाही सत्यनाश झाला पुन्हा आई बाबा पाहिलं हे घर कसं वावरात हिरकाळे खात आहे हे घर उद्ध्वस्त होत आहे माझ्यावर आरोप करत आहे सावित्री किती सहन केला आपण या सर्वांसाठी तुझ्या माघारी मी सागरचं लग्न केलं सार वैभव मी तिच्या हवाली केलं तिने चेंज केली घरात आयुष्याचा काळा नाग शिरला सरिताची नागिन बनवली आणि आम्हा साईला दौड करून निघून गेली या घरात स्त्री जगणार नाही राहणार नाही तिला शाप लागला आहे आम्हाला लक्ष्मी वास करणार नाही आम्हाला शाप लागला आहे आम्हाला शाप लागला आहे उशाप कधीच मिळणार नाही सागर राजेश सांभाळा मला दादा दादा क्षमा करा मला अरे बेटा चूक झाली माझी दादा अरे वेड्यानो कसे गावात मोठाला वृक्ष आहे पुढे कधीच मोडणार नाही छाया देत राहील हा दादा लागेल की या ठिकाणी अंक 3 या ठिकाणी सुरुवात होत आहे सर्वांनी व्यवस्थित बसून घ्यायचे इकडे थांबलेले स्टेजच्या साईडला सर्व कार्यकर्ते थोडं बसून घ्या मागे बसले प्रेक्षक स्टेजच्या बाजूला अमर खेडकर यांनी समोर यायचे अमर खेडकर काय करू बाबा भेटायला गेलो होतो तिने लवकर परत येऊच दिलं नाही मलाही तसंच वाटतं रे बर पॅक बर पाणी टाक पाणी हमारे मालिक का दादा करना हमारा मालिक इधर आपने संस्था चालक कारखानदार आहेत ना हॅलो सर्व युवा कार्यकर्त्यांना विनंती आहे थोडं गोंधळ करू नका साजिद भाई
आपला गोंधळ या ठिकाणी वाढत आहे, थोडं शांत राहा. पाटल्याची आज्ञा चांगली पेटून उठली. अरे मी तिच्या घराला पोहोच लावून आलोय. तिच्या घरात उद्ध्वस्तपणाच्या मार्गावर आहे. आई मालक दिन रामला लोको माझ बोलून सर्व ठेवून इतकं गंज काम केले. समाज सुधारक नाम पर समाज बार खानदानी नावाची शिवण सारे दर्द नावाची व्याधीचा गुंडागिरी और क्या क्या सांगू तू मुझे सांगू सर्व वाटल्या इतकं गंज काम केले. अरे नाही त्याच्यामध्ये एक बात पसंत. अरे शहरात एक लोकप्रिय नेता आहे. त्याला समाजात मान प्रतिष्ठा आहे. ये सब्जेक्ट है कौन सा है अंदर कुछ और होता है. आई वाला हॅलो, सांग काय ते सांग. एक तासाचा प्रोग्राम आहे. नाटकाचा पूर्ण सार तुम्हाला हा अंक बघितल्यावरच कळणार आहे. तरी प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया बसून घ्या. खाली बसून घ्यायचे सर्वांना विनंती आहे. पुढेच आहे का आहे ते पाहण्यासारखं. थोडं बसून घ्या कृपया. आई वाला या त्यांच्या दुकान मध्ये परवड नाही गेलं पण तुमच्या त्याच दुकान मध्ये परवड नाही गेला. तीन मालकाचं वाईट काम पोलिसांना वाटतं. काय बरोबर रे. आई वाला तुम्हारे पिताजी का खून किया है. माझ्या वडिलांचा खून नाही. माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंट वो एक बड़ा था. तुम्हारे बाप का एक्सीडेंट नहीं हुआ, उनका मर्डर कराया. तुमचा बाप त्यांच्या कारखान्यात काम करण्यात होते. पुढे कामगार लोगों को उचलून धरल्या और बिननाचे विरोधात इलेक्शन में खड़ा कराया. तुमचा बाप लोकांच्या पाठीवर उभा राहणार असा तेव्हा डर वाटला. पक्षात पडल्यामुळं आपलं वजन नाही. काय धंदे उघडे पडते लोक गावावर वाहन जाते. म्हणून तुम्हारे बाप को मीटिंग के सिलसिले में बुलाकर जबरदस्ती ने शराब पिलाकर गाड़ी में बिठाया और गुंडे लगाकर एक्सीडेंट करवाया. ये खूनदानी का एक्सीडेंट है. हाय मालक मैंने आपको साफ साफ बताया है. क्या करना है आपको तो नाही एक बोलू नकोस. माझ्या वडिलांचा कातील दिनानाथ आहे काय. हाय मालक त्याचा प्रत्येक नेता ऐसाच है. बगड़े जैसे लांडगे जैसे कोले जैसे नेते लोग गरीब लोगों को थप्पा मार के दुबार के जीवन देतात. सेफ्टी गरीबांना जीवनात महत्वाचं. आपण कुछ नाही केलं असं दाखवतात. हो नराधमा थांब. तुझा नडीचा घोट घेण्यासाठी हा विनाश येत आहे. कुठं लपून बसलाय गावळा. थांब. तू माझ्याशी शत्रुत्व करून चांगले केलं नाहीस. देशद्रोही हरामखोरा आम्हा दोघांचाही दुश्मन तूच आहेस. सरिता मला मिळू दिली नाहीस. माझ्या वडिलांचा खून केलास. या घोड्या गरीब गोळ्या जनतेला फसवत आलायस. नराधमा थांब. तुझा जीव घेण्यासाठी हा वाघ येतो आहे. आय शॅल किल यू. हा विनाश आभारी आहे तुझा. माझ्या वडिलांच्या गुन्ह्याला तू
शोधून दिलायस मी सोडणार नाही त्याला. अरे बाबा आगत अरे इष्टमा कधी जगले अरे काय केलं जी मी दारू पिण्याचे आता मेरी जडची उतरलीच बघा दिन रात मार करा जीवन सोडणार नाही चुपच बताया मैंने अल्लाह अल्लाह मुझे कर मदद डॅडी होरी झालं गेलं विसर आणि सासरी जा. डॅडी मला नको आहे त्या सासरांनी ती माणसं. होरी आलडपणा सोडून दे आणि सासरी जा. होरी लग्नानंतर स्त्रीचा पुनर्जन्म होतो आणि ती तिला टाळता येत नाही. मी ते टाळायचं ठरवलंय. त्या लोकांच्या सेवेसाठी मला कुठपर्यंत बोल आहे. होरी माहेर ते माहेर आणि सासर ते सासर असतं. तिथल्या माणसाच्या सहवासात तुला रमण होताला पाहिजे तडजोड केली पाहिजे तुला त्यासाठी. मी तडजोड करण्याचा खूप प्रयत्न केला पण फार मागासले करायची माणसं आहेत. पहिलं म्हणजे दूर आहेत. होरी तू जर माहेरी नाही गेली तर लोक काय बोलतील. सासर माहेरच्या प्रतिष्ठेला तळा नाही असं काही करू नको. पतीच्या परवानगीशिवाय उमरटा होणार नाही कधी. अगं तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे. तळाच्या फोडाप्रमाणे जपणारी बायको आहे. देवमासाप्रमाणे थोरला धीर आहे आणि राजेश तर खूप हेल्पर आहे. डॅडी त्यानं तर खेळ केला माझा. मग तुझ्या अविनाशला घरात ठेवून देण्याचं कारण काय. तुमची शपथ देऊन सांगते एक मित्र या पलीकडे आम्हाला काही संबंध नाही. आलमपणा सोडून दे आणि सासरी जा. त्याला घरात ठेवून गेल्यापूर्वी घराण्याच्या आबरूचा प्रतिष्ठेचा व पतीच्या प्रेमाचा मंगळसूत्राच्या पवित्र भावनेचा विचार करायला नको का. असल्या परिस्थितीने आता मला जाणार नाही. सर्व काही माझ्या किस्मत आहे. जाण्यासाठी पण माझ्या प्रतिष्ठेसाठी तुला हा निर्णय बदलावा लागेल. डॅडी तुम्ही काही सांगितलं तरी मी माझ्या निर्णयापासून पुन्हा पाठशील त्या हवीचं मारा आणखी मारा काय थांबला पाहिजे तो म्हणजे आवाज. अगं लग्नाबरोबर वेगळं होतं. आता तू कुणाची तरी पत्नी झाली आहे. घरंदाज स्त्री झाली आहे. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे. याचं भान ठेवायला हवं. मुलगी घरी काढणार तुम्ही माझ्या इच्छेवर बेटी काय कमी आहे तुझ्या सासरमध्ये. सर्व सुख हात जोडून उभे आहे तुझ्या स्वागतासाठी. सर्व काही आहे पण फार मागासली त्यांची माणसाची आधुनिक विचारापासून म्हणून त्यांची तुला आहे. माझ्या प्रतिष्ठेसाठी तुला हा निर्णय बदलावा लागेल. मला काय सांगितलं त्यांनी माझ्या निर्णयापासून मागायला नाही. तर माझा निश्चय तू जर सासरी नाही गेली तर तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे खुले राहतील. तू मला मेरेल आणि मी तुला मेलो. घोटच घेतो. माझ्या पैशावर शिक्षण घेऊन मला दम देतो काय. फोन केला तुझ्या बापाचा आणि मी उगीच काही भरवू नकोस. ऍक्सिडेंट झाला त्यांचा. अरे तू ऍक्सिडेंट झालाय तुझ्या पाळलेल्या कुत्र्यामार्फत घडवून आणलाय. मला सर्व काही माहित झालंय. मुकाट्याला पुन्हा कबूल कर नाहीतर अरे हट. कालच्या उन्हात या वाडाशी टक्कर देण्याचं सामर्थ्य आहे तुझ्या.
मोठे मोठे गेले वाघ आणि झिंगरूट म्हणतात माझे काय वाघ झिंगरूटा सर्व घराच्या बाहेर नाहीतर धक्के देऊन बाहेर वाघ नाही तू वाघाची कात्री पांघरलेला फेकर आहे फेकर अरे वाघ पडून या गोळ्या जनतेला भिडवत आलाय मी भिणाऱ्यापैकी नाही तुझ्या जीव घेतल्याशिवाय हे तो हलणार नाही मी झाटून टाकीन तुझी मुकाट्याने बाहेर हो नाहीतर धक्के देऊन बाहेर काढेन रहीम अरे रहीम आपण हरम खरं बाहेर राम रहीम रास्ता माणसा जगाची तगोत घेतल्याशिवाय काम नाही. अरे असा विचार करू नकोस किमान माझ्याकडे पाहून बघण्याची क्षमता आहे. हे काय आहे? आज तुला मी तुलाच सोडतोय पण याद राख, गाठ माझ्याशी आहे मी तुला मारणार आहे पण असं नाही मांजर जसं खेळून मारतो ना उंदराला आधी तसाच लक्षात ठेव आज तुला मी सरितामुळे जीवनदान दिलं माझ्याशी आहे देखील यात मला काही दोष नाही थोडी यात काही दोष नाही माझा मी खून करेन असं वाटतं तुला अरे तुला मारताना माझा हात थरथर कापतो आणि हा आळी माझ्यावर खुनाचा आरोप करत आहे ही माझ्या विरोधकाची चाल आहे मला बदनाम करण्याचा थोड असला तरी अविनाशला फूल दिली असेल विरोधकांनी आणि तुझं लग्न एका प्राध्यापकाशी झालं या काही त्याला राग आहे परमेश्वरा तुझ्या पोरांना सुखबुद्धी दे मला संरक्षण दे आणि माझ्या पोरीचा संसार सुखाचा होऊ दे माझ्या आदर्शांना या पोराने शेवटी तिरंगी दिली माणसा चांगलं मोठं केलं पण तेच आज माझ्यावर उलटत आहे माणसाच्या हातून चुकाया होता तर मी येताना माझ्या जीवनात आसरा दिला माणसात आणलं मोठं केलं पण तेच आज माझ्यावर उलटत आहे अविनाश हे अतिरेक उदाहरण आहे तू जन्मलीस आणि तुझी आई देवा घरी गेली तेव्हापासून तळाताच्या घराप्रमाणे तुला तसली मला दुसरं लग्न करता आलं असता तर तुझ्या आबळ होऊ नये म्हणून माझ्या साऱ्या भावना घालून टाकल्या शेवटी मला हे ऐश्वर ही संपत्ती तुझीच आहे खरं म्हणजे करतोय अगं तुझे हे बोल ऐकून माझा हृदय भरून आले तुमच्या शब्दाखातर तुमच्या प्रतिष्ठेसाठी मला शास्त्री गेलंच पाहिजे रहीम हे रहीम जी छोटी मालकीन घेऊन ये भाऊ अभी आया डॅडी सांभाळा स्वतःला काळजी करू नका जा पोरी, सुखी राहा पदरी पडला तर पवित्र मान बाळीचा रेषा तळहाती असतात रोज धुतल्या तरी का पुसता येत नाही नशिबात तो जोरदार मिळतो तोच शेवटी असतो बेटी जा सुखाने राहा सुखाने राहा थोडं थांब छोट्या मालकीनबाईंना सोडून ये जा पोरी सुखाने राहा सुखाने समजा माणूस जन्मतो मोठा होतो मग त्याचं करतात लगेच लागले की बायकोची वाट वाटतो
मला जर या अगोदर ठाव असतं तर मी गड्याचा जन्मच घेतला नसता. आता मी देवाला विनंती करणार आहे, हे देवा पुढला जन्म मला बाईचा दे आणि राधीला गडी करून तिचं नाव बायको कर मला. मग या जन्मात झालेलं सगळं फिरून देतो. तिच्या आईला ह्या जीवनाच्या बाई रोज उठून चालली माहेरला, चालली हिरीत पडायला, असं बेवतावत्या. हिला हिरीतच पडायचं आहे तर चाकी पडता बाहेर काढून आणून माती करीन मी तुझी. आता सकाळी माझी बायको माणूस कुठे गेली तिचा पत्त्याच नाही. सगळं गाव पाहतात, सगळ्या हिरी बघितल्या, कुठे गेली काय पत्ताच नाही. पोटात गावले वाटायला बेलचा गाडा आहे वाटते, बेल खावी ताणून द्यावं मग बघावं तिला होतं. काय म्हणतो तर काय नीट बी म्हणत नाही बोका चित्तवर ऐकलं नाही पाहिजे. काय रामेश्वर निवांत गंगोत्री काय उदाहरण का माझ्या पाहिजे किती दादा 2 तास नवऱ्याला दमवाय निघाले आणि मी आज दमले. कसं राहिलाय की कसं नाही की माझी त्याला काळजी तर हाय का? काळजी असता तर आला नसता का महागार. मला तू किसन्या बापाच्या घरी जा म्हणतोय, पण बाप कसा घरात गेलो, बापाला पळून आले. माळ्याच्या हिरीत पडून मराव म्हणलं तर दुष्काळामुळं पाणी नाही बघा हिरीला. मी त्याला आणखीन दमवणार आहे. आता कसं करावं आलं बघा माझ्या डोसक्यात. आज पेपरला बातमी देते किसण्याची बायको मेली म्हणून. ती वाचून कसा करते तीच बघते. आता जाते आणि पेपरला बातमी देते. मधून रस्ता सोडा थोडा. दिसना इकडला काय इकडे दिसना थोडा रस्ता सोडा. अरे होट झपके देणार किती लाईक म्हणे अरे होट काढ मध्ये प्रयत्न करतोय का सरिता? तुझं नाव मी या हृदयात कोरलं होतं ग, मग तू त्याला रक्तबंबाळ करून टाकलं. तुला किती वेळा सांगतो आतापर्यंत अगं तुझ्यासारखी विश्वासघात काय करेल? विश्वासघात करणार नाही. माझ्या प्रेमाची लक्षात पाहिजे असेल तर मी आजच सांगत घ्यायला तयार आहे. बघ तू माझ्याशी लग्न करशील ना? आपण हे सगळं नाटक याचा विचार करतोय. आपण कसं निष्ठावत रे
अरे ते हो. काय आहे घरी कोण नाही एक भाऊ मित्र फोन करते लगेच तू टॅक्सी घेऊन ये म्हणजे आपल्याला फसार होता येईल जाऊ आपण दूर जाऊ साता समुद्रापलीकडे जाऊ कधी न परतण्यासाठी जाऊ इंग्लंडला पण माझी एक इच्छा आहे शेवटची ती इच्छा पूर्ण झाली की आपण निघूच लगेच अरे काय हजर झाले 5 दिवस या ठिकाणी राहू इच्छित नाही मी. आपल्याला जास्त वेळ वाट बघायची गरज नाहीये आपण 1 तारखेलाच निघू खरंच 1 तारीख कधी उजाडे वाजता मला कधी एकदा त्या बंदी खाली निघून त्या भाऊ पाशी असं झाले मला